दैवता म्हणतात त्या जलदैवतेंनी मला आतमध्ये नेलं आणि सुंदर असे फळं मला खायला आणून दिले आणि त्यांनी माझी सेवा केलेली आहे. म्हणून संयोजक चालक आणि मालक असणारे श्री 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 1008 मंत अट्टकौशल्य नारायणगिरीजी महाराज, गुरु बाळगिरीजी महाराज, वडगुंबा, माहूर, नांदेड आणि गोदातीर जन्मभूमी श्री क्षेत्र राहील या ठिकाणी गुरु महाराजांच्या हातून अतिशय सुंदर बांधकाम होणार आहे आणि 2028 मध्ये सुद्धा अतिशय भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये हिंदू धर्माविषयी जनजागृती होऊन सर्व सनातन धर्माचं रक्षण कसं झालं पाहिजे आणि सनातन धर्म एकत्रित कसा आला पाहिजे आणि या सनातन धर्माचा दोष कसा लागला पाहिजे या हेतूपोटी बुडते जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येत असे. म्हणून आमचे मंत गुरु महाराज नारायणगिरीजी महाराज, आमचे छोटे बंधू, त्यांच्या हातून हे भव्य आणि दिव्य कार्य होत आहे. तरी ज्या ज्या गावामध्ये या मंदिरासाठी देणगी लावलेली आहे त्या सर्व दत्तभक्तांना नम्र सूचना की आता या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही सर्व देणगी आम्ही तुमच्या गावामध्ये येणार आहोत आणि आल्यानंतर सर्वांनी या देणगीला विसरू नये, याचा विसर पाडू नये. कारण आपण जे लिहिलेली देणगी आहे ते देणगी गावात आल्यानंतर सर्व लोकांनी एकत्रित करून या वर्षाची देणगी म्हणजे 26, 27, 28 लगातार 3 वर्षाची देणगी जे आपण देऊ केलेली आहे ते देणगी सर्व दत्तभक्तांनी या ठिकाणी द्यायचं आहे. दत्तभक्तच नाही तर हा कार्यक्रम सकल हिंदू धर्म जनजागृती सर्व संप्रदायाचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या भारतामध्ये ज्यांनी आज संबंध भारतामध्ये ज्यांची फेरी चालू आहे, परिक्रमा चालू आहे आणि सर्व हिंदू बांधवांना एकत्रित करण्याचं काम करत आहेत. आमचे भागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा यांचं सुद्धा या ठिकाणी भागवत होणार आहे. तसेच संत बाळगीर महाराजांच्या जीवनचरित्र कथा होणार आहे. त्यांच्या मुखामधून सुद्धा संत बाळगीर महाराज हे काय होते आणि त्यांनी आनंद संप्रदायासाठी काय कार्य केलं हे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या मुखामधून सर्व जगासमोर प्रगट होणार आहे. म्हणून या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक असणारे आमचे छोटे बंधू श्री 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 1008 मंत अट्टकौशल्य सन्मानित नारायणगिरीजी महाराज, गुरु बाळगीर महाराज यांच्या या कार्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी संत बाळगीर महाराज मठ संस्थान जन्मभूमी श्री क्षेत्र राहील द्वारा सर्वांना आग्रहाची सूचना आहे की सर्वांनी आपली या ठिकाणी देणगी देऊन आपलं जे आहे ते पुण्य कमवून घ्यावं. आणि याची या देही याची या डोळा पाहे मुक्तीचा सोडा. पुन्हा मानव जन्मामध्ये आपल्याला सगळं काही करता येते पण हा एकदा जन्म निघून गेला की पुन्हा हा चान्स नाही. म्हणून येणारा हा पर्वकाळ 2028 मध्ये ज्याप्रमाणे आपण त्रिवेणी संगमाला प्रयागराज इथे जाऊन कुंभमेळ्याची शाही स्नान केलेला ते शाही स्नान तिथला कुंभमेळा या राहेरमध्ये आणण्याचं काम संत महात्मे करत आहेत. म्हणून सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावं. एका संप्रदायाने नाही तर सर्व संप्रदायाच्या गुरुभक्तांनी एकत्रित येऊन या कार्याला हातभार लावावा अशी महत्वाची सूचना तुम्हाला देण्यात आहे. जय आनंद, जय दत्त. शहादत्ताचा अवतार सखा माझा बाळगीर आयचा जगी हो संत झाला परिणाम ध्वज उभारिला. ज्या संत महात्म्यांनी परिणामाचा ध्वज उभा करून प्रत्येक गावामध्ये दत्त नामाचा डंका वाजवलेला आहे असा महान असणारा संत महात्मा त्यांचे पवित्र भूमी. आणि या भूमीमध्ये ज्या काळामध्ये 12 वर्षाच्या वयात असताना, लहान वयात असताना महाराज याच विहिरीमध्ये 3 दिवस गुप्त होते पाण्यामध्ये. आणि अशी असणारी ती विहीर आहे. आणि याही विहिरीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे कारण माणूस 5 मिनटं पाण्यामध्ये राहू शकत नाही, 5 मिनटं. पण आमचे गुरु महाराज सतत 3 दिवस, 3 रात्र 3 दिवस या विहिरीमध्ये पाण्यामध्ये गुप्त होते. आणि जेव्हा ते विहिरीमध्ये गेले आणि जेव्हा 3 दिवसानंतर निघाले कोरड्या वस्त्रासहित वर आले आणि जसं कमळाच्या फुलामध्ये येतात त्याप्रमाणे त्यांना वर आणलं. आणि त्यांना विचारलं त्यांच्या केरुमाईने, माईनं जवळ घेतलं आईनं आणि विचारलं, बापू पाण्यामध्ये 3 दिवस असताना आतमध्ये कसा होतास आणि कसा राहिलास असं विचारल्यानंतर
गुरु महाराजांनी आपल्या आईला सांगितलं, आई मी जेव्हा पाण्यामध्ये गेलो तेव्हा मला जलदैवता, ज्यांना जलदैवता म्हणतात, त्या जलदैवतेंनी मला आतमध्ये नेलं आणि सुंदर असे फळं मला खायला आणून दिले आणि त्यांनी माझी सेवा केलेली आहे. म्हणून आपल्या अभंगामध्ये आनंद सद्गुरू मूळ सिंचन करिता वृक्ष ओलावता वेळ नाही, किंवा दैवता त्या होती फलद्रूप, ज्याने आनंद मालकाचं भजन करतात त्यांना सगळ्या देवी देवता प्रसन्न होतात. त्यांनी सांगितलं, मला सगळ्या देवी देवतांनी आतमध्ये जे जलदैवता आहेत, जलपरे आहेत, त्यांनी मला सुंदर अशा पद्धतीने नेलं आणि ते म्हणू लागले की हा गुरु महाराजांचा अवतार आहे, दत्तप्रभूचा अंश आहे, म्हणून त्यांनी माझी रात्रंदिवस सेवा केली, असं आईला संत बाळगीर महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून हे गुप्तस्थळ जागा श्री संत बाळगीर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र राहेर, ज्या ठिकाणी गुप्त राहिलेली जागा आहे आणि तीच हे विहीर आहे बघतो. म्हणून सर्व भक्तांना माझी नम्र सूचना आहे की त्यांनी या विहिरीसाठी सहकार्य करावं. या विहिरीचं सुद्धा अतिशय सुंदर बांधकाम करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी माहिती सुद्धा देण्याचा एक मोठा बोर्ड लावण्यात येणार आहे. येणाऱ्या पिढीला सुद्धा कळावं बाळगीर महाराज हे काय होते आणि त्यांनी आपल्या जीवन कार्यामध्ये काय कार्य केलेलं आहे. म्हणून हे तीच हे विहीर गुप्त राहिलेली आहे. जय आनंद, जय जय आनंद.